नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात स्पेन न्यूज. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत वडगाव शेरीमध्ये भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला. पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला. ताटावरून उठवलं, आणखी काय करायला पाहिजे असा टोला राऊतांनी लगावला. दरम्यान मला माजी म्हणू नका असं म्हणत राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. शिवसेना घोडे लावण्यात एक्सपर्ट असून अनेकांना घोडे लावले पण कधी घोड्यावर बसलो नाही असा टोला राऊत यांनी लगावला. दरम्यान यावेळी राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले. संघटना संघटनेच्या जागेवर, सरकार सरकारच्या जागेवर. काही लढाया या सरकारच्या भरवशावर लढता येत नाहीत. त्यासाठी आपल्यालाच संघटना म्हणून एकत्रित लढावं लागेल. निवडणुकीत स्वबळावर लढण्याची ताकद निर्माण करावी लागेल. तसंच स्वतःच्या हिमतीवर सत्तेवर येऊ असं वक्तव्य राऊतांनी केलं. पुण्यामध्ये संजय राऊत उपस्थित असलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी भाषण केलं आणि आपली खदखद बोलून दाखवली. खाली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा मान सन्मान कोणी करायला तयार नाही, कोणी कदर करायला तयार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं ग्रामीण भागात संघटन मजबूत आहे, पण आपल्याला जर भगवा फडकवायचा असेल तर मग कार्यकर्ते मजबूत असले पाहिजेत असं ते म्हणाले. राज्यामध्ये आता फक्त 139 नक्षल कॅडर उरलेले आहेत आणि 40% जास्त नक्षली छत्तीसगडमध्ये गेले असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गडचिरोलीपासून नारायणपूरमधील जवळपास 10,000 वर्ग किलोमीटरचा भाग हा सुरक्षा शून्य स्थान असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश संयुक्त दलासह आता छत्तीसगड आणि महाराष्ट्र संयुक्त अभियान राबवण्याची गरज आहे. शिवाय संचार व्यवस्था सुदृढ करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत बोलून दाखवली. महाराष्ट्रात गडचिरोली नक्षलवाद क्षेत्र कमी होते, पण शहरी नक्षलवाद ही मोठी समस्या आहे. राज्य सरकारनं लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्र सरकारनं 1200 कोटींची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, ती योग्य आहे. त्याचा मी स्वागत करतो असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगळी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 15 मिनिटं बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विज्ञान भवनातल्या एका वेगळ्या खोलीमध्ये दोघे भेटले. पुण्यातील भाजप आमदारावरती आरोप करण्यात आलेले आहेत. आमदार सुनील कांबळे यांच्यावरती महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्याचा आरोप आहे. बिलाच्या मुद्द्यावरून शिवीगाळ करत ठेकेदाराच्या कामाचं बिल देण्यावरून त्यांनी वाद घेतला आणि कांबळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आमदार सुनील कांबळेंच्या निषेधार्थ राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. महिलांवर वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे हे एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर आता आमदार सुनील कांबळे यांनी पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण दिलंय. कांबळे म्हणाले की जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जाते ती माझी नाही आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जाते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावरती घणाघात केलाय. ऑडिओ क्लिपवरून पुणे पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं त्या म्हणाल्या. भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशासकीय अधिकारी मनमानी कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या विविध केंद्रीय समितींवरून राजीनामा दिलाय. गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्विकास यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर वारंवार नाराजी व्यक्त केलेलीच होती आणि आता थेट या सर्व समितींवरून राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. शिवाय जानेवारीपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खासदारकीचाही राजीनामा देऊ असं त्यांनी म्हटलंय. बीडमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणं भोवलंय. आयोजकांसह 11 जणांवरती गुन्हे दाखल झालेत. बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही इमामपूर गावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत राज्य सरकारच्या निर्णयाला हरताळ फासला गेला आणि ही न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली. याची दखल घेत गावच्या सरपंचाला 11 जणांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पण शिवसैनिकांना मात्र या गुन्ह्यामध्ये सहभागी करण्यात आलेलं नाही, ज्यांच्या समोर हा प्रकार घडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी परळी शहर सजवण्यात आले. प्रमुख रस्त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठमोठे कटआउट आणि बॅनर उभारण्यात आले. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे अनेक कार्यकर्ते नेते या पक्षातून त्या पक्षात घेतले जात असतात. यावर छगन भुजबळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. एकमेकांचे कार्यकर्ते ओढू नये, पण कार्यकर्ते निराश झाले असतील तर त्यांचा प्रवेश करून घेणं ठीक आहे, मात्र खेचून आणून प्रवेश करून घेऊ नये असं भुजबळ यांनी सांगितलं. त्यांनी धुळ्यात पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सोयाबीनचे दर ढासळले त्याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे कृषी मंत्री दादा भुसेंनी केलाय. केंद्र सरकारनं जीएम सोयाबीन पेंढेची आयात केल्यामुळे सोयाबीनला मिळणारा 10,000चा दर खाली पडला असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाथरी तालुक्यात लागोपाठ होत असलेल्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतातील काढायला आलेला सोयाबीन पूर्णपणे वाया गेला. 3 ते 4 दिवसांपासून गेल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. काढायला आलेला सोयाबीन आणि सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटू लागले, त्यामुळे हाती आलेलं पीक पूर्णपणे वाया गेलंय. ग्लोबल सिटीझन लाईव्हला पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी संबोधित केलं. यावेळी माझी वसुंधरा या अभियानांतर्गत 21 लाख झाडं लावली. अनेक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभारल्या. 750 किंवा 775 पाणीसाठे पुनर्जीवित केले. 12 लाख LED दिवे लावले. 736 बायोगॅस संच लावले. 104 ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारली असून 2025 पर्यंत 50% सार्वजनिक क्षमतेची वाहनं इलेक्ट्रिक होणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. शहरात हत्येचं सत्र कायम आहे. 10 दिवसात 8 हत्येच्या घटना समोर आल्या आहेत आणि कालही भोसरी परिसरात महिलेची हत्या झाल्याची घटना घडली. महिलेच्या हत्येचं कारण अस्पष्ट आहे. शहरात दहशतीचं वातावरण पसरले आणि पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. शहर असो किंवा ग्रामीण भाग, महिला कुठेच सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मालेगावच्या कॅम्प रोड भागात रिक्षातून घरी येत असताना महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरल्याची घटना घडली आहे. मोटरसायकलवरून 2 चोरटे आले ते महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला केल्याची घटना नागपूरमध्ये घडली. बिल बाकी असलेल्या कुटुंबियांनी सुखदेव केराम या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवरती हल्ला केला. नागपूरच्या जैताडा भागातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये ही घटना घडली. सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरीतील रिव्हर रोड या ठिकाणी गावगुंडांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. ब्रेकअप झालेल्या पूर्वीच्या प्रेयसीला दुकानदारानं कामावरून काढून टाकलं नाही म्हणून यासाठी 2 गावगुंडांनी दुकानावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेडियम परिसरात अज्ञात व्यक्तीनं घरासमोरील वाहन पेटवून हा सगळा प्रकार घडलाय. संगमनेर शहर ओबीसी सेलचे शहराध्यक्ष संपत गलांडे यांच्या या 3ही गाड्या होत्या. दरम्यान शहर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत पाहणी केली. वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर शहरासह तालुक्यातून पाळीव जनावरं चोरीच्या घटना घडल्या असून पाळीव जनावरं चोरणाऱ्या 5 जणांच्या टोळीला मंगरुळपीर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये गायी, बैल चोरून नेणाऱ्या वाहनांचा शोध लावून वाहन चालक मोहम्मद जावेद यासह मेहबूब शेख, जुबेर शेख, रेहमान शेख आणि अब्दुल्ला शेख या 5 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक 4 चाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आलंय. स्त्री भ्रूण हत्येचा काळा डाग पुसून काढण्यात बीड जिल्ह्याला यश आलेलं आहे. कमी झालेला मुलींचा जन्मदर वाढल्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला आणि बालकल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले गेले. ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती करण्यात आली आणि याचा सकारात्मक परिणाम दिसलाय. 2015-16 साली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर 1000 मुलांमध्ये 898 इतका होता. आता तो वाढून 946 वर पोहोचलाय. येत्या 7 ऑक्टोबर घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर जेजुरीमध्ये जल्लोष करण्यात आला. श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळाचे कर्मचारी आणि सर्व पुजारी, सेवेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं भंडाऱ्याची उधळण करण्यात आली आणि फटाके फोडून जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला.
हिंगणा वनपरिक्षेत्रातील दाभा भागात कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या पाण्यात पडला, त्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. साधारण 2 वर्षांचा हा बिबट्या आहे आणि याची माहिती मिळताच वन विभागानं पंचनामे करून पुढील कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या आत्मकथनपर चरैवेती या पुस्तकाचा तमिळ अनुवाद प्रकाशित करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लेखक राम नाईक यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष तामिळनाडूचे अध्यक्ष पी. अण्णामलाई आणि आमदार कॅप्टन तमिल सेल्वन उपस्थित होते. भगवान बाबा यांच्या जन्मगावी यंदाचा दसरा मेळावा होणार आहे आणि असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. तसंच दसरा मेळाव्यानिमित्तानं पंकजा मुंडे यांनी सावरगाव इथे जाऊन पाहणी केली, संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. कोरोनाच्यामुळे गतवर्षी मला ऑनलाईन दसरा मेळावा घ्यावा लागला होता, त्यावेळी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर आताच नियुक्ती झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार करून सर्वांना धक्का दिला. आशिष देशमुख नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहेत हा प्रश्न सर्वांना पडला. 25 सप्टेंबरला त्यांनी सावरगाव जिल्हा परिषदेच्या भाजप उमेदवार पर्वता काळबांडे यांच्या प्रचारासाठी सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. घाणेवाडी तलावावर एन्जॉय करणाऱ्या जालनाकरांना पोलिसांनी पेटावून लावलं. पोलिसांना पाहताच तलावात अंघोळ करणाऱ्या महिला पुरुषांनी ओल्या कपड्यांनिशीच धूम ठोकली. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 2 दिवसापूर्वी घाणेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण झाल्यामुळे घाणेवाडी तलाव जालनाकरांसाठी पर्यटन स्थळच बनलाय. रेल्वेच्या अंडरपासमध्ये पावसामुळे भरलेल्या पाण्यात बुडणाऱ्या तरुणाला एका तरुणानं वाचवून जीवदान दिलंय. नांदगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या अंडरपासमधील धक्कादायक घटना आहे. रवी बागुल असं तरुणाचं नाव असून त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शहराच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी अंडरपास हा एकमेव मार्ग असून त्यात पाणी भरलेलं आहे आणि अंडरपासमधील पाण्याचा अंदाज न आल्यानं रवी बागुल हा तरुण बुडला होता. आणखी स्पीड न्यूज पाहणार आहोतच, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. नक्षलींविरोधात लढण्यासाठी तसंच नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्रानं राज्य सरकारला 1200 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नक्षलग्रस्त 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीमध्ये बैठक बोलावली होती. चंद्रपूर, गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील कारवायांचा बिमोड करण्यासाठी नवी पोलीस ठाणी उभारली पाहिजे. तसंच दुर्गम भागामध्ये संपर्क यंत्रणा बळकट केली पाहिजे. त्यासाठी अधिकाधिक मोबाईल टॉवर उभारले गेले हवेत, असे 2 प्रमुख मुद्दे ठाकरे यांनी या बैठकीमध्ये मांडले. IPL 2021 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विराट कोहलीनं T20 मध्ये 10,000 धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 13 धावा केल्यानंतर त्यानं हा विक्रम आपल्या नावावर केलाय. यानंतर एक नजर टाकूयात आताच्या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांवर टॉप 3 न्यूजमध्ये. त्यातली पहिली बातमी आहे, येत्या 3 ते 4 तासात मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं अलर्ट जारी केलाय. दुसरी बातमी आहे, नव्या संसद भवनाच्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अचानक पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या बांधकामाचा तब्बल 1 तास थांबवून त्यांनी आढावा घेतला. आणि तिसरी बातमी, विराट सेनेकडून मुंबई इंडियन्सचा सुपडा साफ झाला. 54 धावांनी त्यांनी मात दिली आणि बेंगळुरूच्या हर्षद पटेलनं तर हॅट्रिकच केली. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.